उपवासाला ज्यांना साबुदाणा वडा खायला आवडतो पण तेलकट खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे मस्त कुरकुरीत आणि चवदार साबुदाणा आप्पे तुम्ही इथे बघू शकता। खूपच कमी तेलामध्ये फक्त 2 चमचे तेलामध्ये हे आप्पे तयार होतात आणि मस्त कुरकुरीत आतमध्ये जाळीदार असे होतात। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा आप्पे करण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। 1 कप म्हणजे 200 ग्रॅम एवढा साबुदाणा घेतला आहे। आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा। नंतर यामधलं पाणी काढून टाकायचं। आता साबुदाणा भिजेल एवढं पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे। साधंच म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकलं आहे। फक्त साबुदाणा व्यवस्थित बुडेल इतकंच पाणी टाकायचं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग आप्पे जे आहे ते कुरकुरीत होत नाहीत। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 तास साबुदाणा भिजवून घ्यायचा। उपवासाची चटणी करण्यासाठी इथे मी पाव वाटी शेंगदाणे छान खमंग असे भाजून त्याची साले काढून घेतली। पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप मी थोड्या वेळ गरम पाण्यामध्ये बुडवून घेतले। तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते घ्या किंवा नाही तर मग अशा पद्धतीने सुकं खोबरं थोडंसं गरम पाण्यात भिजवून घ्या। त्यानंतर यामध्ये पाव वाटी दही घातलं आहे, 2 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा साखर आणि थोडीशी कोथिंबीर। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती छान बारीकसर अशी चटणी याची करून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीची मस्त बारीकसर आणि घट्टसर अशी चटणी करून घेतलेली आहे। आता या चटणीला आपण तडका देणार आहोत। त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं। गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे छान तडतडले की सुक्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि आता हे सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आणि हा गरमागरम तडका चटणीवरती ओतून घ्यायचा। आणि आता हा तडका चटणीमध्ये मिक्स करूया आणि इथे तयार आहे आपली उपवासाची मस्त खमंग चटकदार चटणी। तर बघा आता साबुदाणा सुद्धा एक 5 ते 6 तास भिजवून घेतला। साबुदाणा मस्त असा भिजला आहे, तुम्ही बघू शकता। साबुदाणा छान फुललेला आहे, तर सगळा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा। इथे मी तुम्हाला दाखवते बघा, व्यवस्थित असा आपला साबुदाणा भिजलेला आहे। तर आता इथे मी 2 मोठे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत। तर आता हे बटाटे आपल्याला किसून या साबुदाण्यामध्ये घालायचे आहेत। बटाटे कुस्करून घालायचे नाहीत, अशा पद्धतीने किसून घालायचे आहेत, म्हणजे सगळं जे मिश्रण आहे ते अगदी एकजीव होते। इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे, तर यामधलं अर्धा इंच आलेसुद्धा आपण किसून या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। तर आलेसुद्धा इथे मी किसून घेतलं आहे। आता यामध्ये खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं अर्धी ती पाऊण वाटी जाडसर असं कूट घालायचं। कूट खूप जास्त बारीक नाही करायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ, इथे मी साधं मीठ वापरलं आहे, तुम्ही सैंधव मीठ असेल तर ते टाकू शकता। अर्धा चमचा साखर टाकायची आहे, 1 लिंबाचा रस। साखर आणि लिंबाच्या रसामुळे आपल्याला खूप छान चव येते। बारीक कापलेली 2 ते 3 हिरवी मिरची, लाल तिखट नाही वापरणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। 1 चमचा जिरे। आपले आप्पे छान कुरकुरीत व्हावे त्यासाठी इथे मी भगर म्हणजे वरी तांदूळचं पीठ टाकणार आहे। या चमच्याने 2 चमचे पीठ आपण टाकून घेणार आहोत। भगरीच्या किंवा वरी तांदळाच्या पीठाने आप्पे छान कुरकुरीत होतात। बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर, तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल। वरी तांदूळ किंवा भगरचं पीठ करण्यासाठी भगर थोडीशी गरम करून घ्यायची आणि नंतर मिक्सरला अशा पद्धतीचं बारीकसर असं पीठ करून घ्यायचं। सगळं मिश्रण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आप्याचं मिश्रण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकता मस्त अशी बाइंडिंग या मिश्रणाला आलेली आहे। तर आता आप्पे करण्यासाठी दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचे आप्पे करायचे आहेत, खूप जास्त दाबायचे नाही। बघा अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने याचे आप्पे करून घ्यायचे। तर अशाच पद्धतीने सगळे आप्पे आपण करून घेणार आहोत। एवढ्या मिश्रणामध्ये टोटल 18 ते 20 एवढे आप्पे तयार होतात। तर बघा इथे मी 10 ते 12 आप्पे तयार करून घेतले। बाकीचे जे आप्पे आहेत ती नंतर करणार आहे। आता एवढे तयार केलेले आप्पे आपण शेकून घेऊया। आता आप्पे करण्यासाठी जे आप्पे पात्र असते ते छान गरम करून घ्यायचं, नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि आप्याच्या प्रत्येक खाचामध्ये तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता तयार केलेले आप्पे पात्रात ठेवायचे आहेत। सुरुवातीला जे कडेचे खाचे असतात त्यामध्ये ठेवायचे आणि नंतर मधातल्या खाचांमध्ये, कारण मधातल्या खाचाला जास्त फ्लेम लागते त्यामुळे आप्पे करपू शकतात। आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटे आप्पे शेकून घ्यायचे आहेत। तर बघा मीडियम गॅसवरती 3-4 मिनिटे आप्पे शेकून घेतले। आता हे आप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने मस्त असे हे आप्पे शेकून झाले आहेत बघा।
तर आता सगळे आप्पे जे आहेत ते पलटवून घ्यायचे आहेत आणि नंतर झाकण वगैरे काहीही न ठेवता पुन्हा 3-4 मिनिट हे आप्पे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। अलटपलट करून सर्व बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आप्पे शेकून घेऊया। तर बघा पुन्हा मीडियम गॅसवरती 3-4 मिनिटे सगळ्या बाजूने अलटपलट करून अशा पद्धतीने हे आप्पे शेकून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता आपले सगळे आप्पे मस्त खमंग असे शेकून झाले आहेत। तर आता हे आप्पे काढून घेऊया। ज्यांना उपवासाला खूप जास्त तेलकट खायला आवडत नाही त्यांनी हे साबुदाणा आप्पे घरी नक्की करून बघा। तर इथे तयार आहेत आपले उपवासाचे अजिबात तेलकट न होता मस्त खमंग कुरकुरीत असे आप्पे आणि सोबत उपवासाची चटकदार चटणी। तर तुम्हाला आजची साबुदाणा आप्पेची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा।